परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील सुविधांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। तर रुग्णसंख्या वाढत असताना बेडची कमतरता भासत असल्याने काही रुग्णांवर जमिनीवर उपचार सुरू असल्याचे चित्र समोर आले। मिळालेल्या माहितीनुसार रुग्णालयातील वार्ड क्रमांक 3 मध्ये बेड अपुरी पडत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना बेड मिळवण्यासाठी धावपळ करावी लागते। काही ठिकाणी एका बेडवर 2 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे दिसून आले। याशिवाय ओपीडी मध्ये डॉक्टर वेळेवर उपलब्ध नसल्याने उपचारात विलंब होत असल्याचे तक्रार रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात येतोय। दररोज शेकडो रुग्ण आणि अपघातग्रस्त उपचारांसाठी येत असताना उपलब्ध सुविधा आणि मनुष्यबळ अपुरं पडत असल्याचे चित्र समोर येत आहे। तर वार्डमध्ये बेड उपलब्ध नसल्याने काही रुग्णांना जमिनीवरच झोपून उपचार घ्यावे लागत असल्याचं सांगितलं जात आहे। तसेच स्वच्छतेच्या व्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आलेत। तर काही नातेवाईकांना स्वतः साफसफाई करावी लागत असल्याचा आरोप करण्यात आलाय। अचानक वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालय प्रशासनावर ताण वाढल्याचंही समोर येत आहे। दरम्यान या सर्व आरोपांबाबत रुग्णालय प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही। त्यामुळे या प्रकरणात पुढे काय पावले उचलली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। राहणार भारसवाडा तालुका जिल्हा परभणी। मी माझ्या मिस्टरांना इथे घेऊन आलेले आहे। मला माझे 2 मुलं आलेले आहेत, सोबत माझे लहान मुलं आहेत। इथं मला बेडची सुद्धा सुविधा नाही। माझे मिस्टर मी सकाळी 12 वाजल्यापासून ॲडमिट केलेले आहेत। त्यांना सध्या साधी सुई सुद्धा लावलेली नाही आणि आम्हाला बेडची सुद्धा सुविधा नाही। तुम्ही बघू शकता आमचे मुलं कसे आहेत, माझे मिस्टर कसे बसलेले आहेत आणि आम्हाला सध्या कशाचीच आम्हाला बेडची नाही का। माझ्या मिस्टर आतापर्यंत एखादी सलाईन सुद्धा लावलेली नाही सुद्धा आली नाही। आता संध्याकाळचे 7 वाजत आलेले आहेत तरी सुद्धा एक सुद्धा डॉक्टर येऊन बघितलं नाही। मिस्टर आल्यात एकदा दोनदा आणि येऊन गेलं आणि आता डॉक्टर आल्याशिवाय काहीच करता येणार नाही। काय मागणी? आमची मागणी तुम्ही माझीच काही हजारो पेशंट आहेत। मी म्हणत नाही की माझे आज मी एकटी आलेले आज असे रोज शेकडो कितीतरी पेशंट येत आहेत। तुम्ही माझ्यासाठी नका बघू, प्रत्येक पेशंटसाठी बघा। कारण मी आज येऊन जाईल, उद्या दुसरा पेशंट येत आहे। तुम्ही सगळ्या पेशंटसाठी बघा, कारण दवाखान्यात सगळ्यांसाठी ना, तर तुम्ही सगळ्यांसाठीच बघा, माझ्या एकटीसाठी नका बघू। कारण लाखो पेशंट आहेत इथं बसून। कोणालाही आतापर्यंत मी जशी आली तसं आता एका माणसाला फक्त सलाईन लावली, जशी आली तसं एकाही व्यक्तीला सलाईन नाही का एखादे डॉक्टर सुद्धा येऊन गेलेले नाही। आणि सारखे म्हणजे आता 2 दिवस सुट्ट्या आहेत तर डॉक्टर येणार नाही। म्हणजे सुट्ट्या असली म्हणजे काही पगारी घेणार नाहीत का? यांना पगारी भेटत नाही आणि एकही सुद्धा डॉक्टर येत नाही। आता यांना 2 दिवस सुट्ट्या आहेत, हे पैसे घेणार नाहीत का? काही सुट्ट्याचे पैसे घेत नाहीत। या सिस्टर असो का डॉक्टर असो, आम्ही गरीब लोक असंच मारायचं का? मग आम्ही जायचं कुठं गरिबांनी? आज हे माझे लहान 2 मुलं आहेत, मी त्यांना घेऊन आलेली। नेमकं मी करायचं काय? हे असं खाली लोळतायत लेकरं, म्हणजे नवऱ्यासोबत लेकरांना पण ॲडमिट करायचं का?